सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय सुरू करण्यापूर्वी माऊली तत्वज्ञान मांडत नाहीत, तर काय करतात ते प्रथम गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुकृपेशिवाय ज्ञान केवळ माहिती राहते आणि गुरुकृपेनेच ते अनुभवात उतरते. ज्ञानेश्वर माऊली गुरूंना सूर्याची उपमा देतात. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराशी लढत नाही, तो फक्त प्रकाश देतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि अज्ञान आपोआप नाहीसे होते. असेच काहीसे ते ह्या पहिल्या श्लोकातून म्हणतात. जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. हे गुरुदेव, तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्व देवांमध्येही श्रेष्ठ आहात. तुम्ही ज्ञानरूपी उगवत्या सूर्याप्रमाणे आहात. जसा सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो, तसाच तुमच्या कृपेने अज्ञान दूर होते आणि खऱ्या सुखाचा उदय होतो. दुसऱ्या श्लोकात माऊली गुरूंचे गुण सांगतात. गुरु कसे असतात, तर ते सर्वांना शांती देणारे आहेत. ते आत्मज्ञान देतात आणि त्यांचे स्वरूप समुद्रासारखे विशाल आणि अनंत आहे. ते म्हणतात, जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातो. म्हणजे हे गुरुदेव, तुम्ही सर्व जीवांचे अंतिम विश्रांती स्थान आहात. तुम्ही सोहम म्हणजे मी त्या परमात्म्यापासून वेगळा नाही, हा सुंदर अनुभव देणारे आहात. अनेक लोक, अनेक विश्वे ज्या अथांग समुद्रात निर्माण होतात आणि विलीन होतात, त्या समुद्रासारखे तुम्ही अनंत आहात. आईके का आर्तबंधू, निरंतर कारुण्य सिंधू, विशद विद्यावधू वल्लभाजी. हे दुःखी लोकांचे सखा, हे अखंड करुणेचा सागर, हे निर्मळ ज्ञानरूपी वधूचे प्रियतम, माझे म्हणणे कृपया ऐका. इथे ज्ञानेश्वर अत्यंत नम्रतेने आपल्या गुरूंना विनंती करतात. म्हणतात, दुःखी माणसांचा आधार, अमर्याद दयाळूपणा आणि शुद्ध ज्ञानाचे अधिष्ठान, अशा गुरूंकडे ते प्रेमाने आणि नम्रतेने प्रार्थना करतात. तू जयांप्रती लपसी, तया विश्व हे दाविसी, प्रकटताई करिसी आघवेची तू. म्हणजे ज्यांच्यापासून तू स्वतःला लपवून ठेवतोस, त्यांना हे जगच खरे वाटते. पण ज्यांच्यावर तू कृपा करून स्वतःला प्रकट करतोस, त्यांना सर्वत्र तूच दिसतोस. अत्यंत गहन असा हा आध्यात्मिक विचार आहे. अज्ञानात असताना आपल्याला फक्त जग दिसते, त्यातील सुखदुःख, यश अपयश, लाभ हानी ही दिसते. परंतु आत्मज्ञान झाल्यावर जग बदलत नाही, आपली सृष्टी मात्र बदलते. प्रत्येक ठिकाणी एकच चैतन्य, एकच परमसत्य कार्यरत आहे, याचा अनुभव येऊ लागतो. की पुढिलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टिबंधू निफजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरे. म्हणजे जादूगार दुसऱ्यांच्या डोळ्यांना फसवतो, त्यांना जे नसते ते दिसू लागते. पण गुरुराया, तुमची लीला त्याहूनही अद्भुत आहे. तुम्ही स्वतःलाच स्वतःपासून लपवून ठेवता. म्हणजे काय, तर माऊली इथे एक सुंदर उदाहरण देतात. जादूगार इतरांना भ्रमात टाकतो, परंतु परमात्म्याची माया याहूनही विलक्षण आहे. एकच परमात्मा, अनेक जीव, अनेक रूपे आणि हे संपूर्ण विश्व म्हणून दिसतो. त्यामुळे आपण आपले खरे स्वरूप विसरून स्वतःला फक्त शरीर, मन आणि व्यक्तिमत्व समजू लागतो. हीच सर्वात मोठी माया आहे. आपला सर्वात मोठा भ्रम म्हणजे जग आपल्याला दिसते म्हणून नाही,
तर आपण खरे कोण आहोत हे विसरणे. जी तूच तू सर्वा यया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लाघविया, नमो तुझ. तूच सर्वांच्या ठिकाणी आहेस, मग कोण ज्ञानी आणि कोण अज्ञानी, हा सारा तुझाच अद्भुत खेळ आहे. यात तुला माझा नमस्कार. म्हणजे काय? जर प्रत्येक जीवामध्ये तोच एक परमात्मा आहे, तर हा जाणणारा आणि हा न जाणणारा असा भेद अंतिम सत्याच्या दृष्टीने राहत नाही. अज्ञानामुळे हा भेद दिसतो. ज्ञान आले की सर्वत्र एकच चैतन्य आहे याचा अनुभव येतो. आध्यात्मिक साधना म्हणजे नवीन काही मिळवणे नाही, तर जे आधीपासूनच आहे त्याची ओळख होणे. जाणो जगी आप बोले, ते तुझिया बोला सुरस झाले, तुझेनी क्षमत्व आले पृथ्वी येसी. म्हणजे जगात बोलण्यात जी गोडी आहे ती तुझ्यामुळे आहे. पृथ्वीमध्ये जो सहनशीलपणा आहे तोही तुझ्यामुळेच आहे. माऊली सांगतात की जगातील प्रत्येक चांगला गुण हा परमात्म्याचाच अंश आहे. वाणीतील माधुर्य, पृथ्वीचा धीर, सहनशीलता, क्षमाशीलता हे सर्व त्या परम सत्तेकडूनच आले आहे. थोडक्यात काय, जेव्हा आपण एखाद्याचा चांगुलपणा पाहतो तेव्हा त्या व्यक्तीपुरतेच न पाहता त्यामागील दैवी गुणही आपण ओळखायला शिकले पाहिजे. रविचंद्रादिशुक्ती उदो करिती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा. सूर्य, चंद्र आणि इतर सर्व तेजस्वी गोष्टी या तीनही लोकांना प्रकाश देतात, पण त्यांचे तेजही तुझ्याच तेजातून आलेले आहे. तू म्हणजे सर्व तेजांना तेज देणार आहेस. सूर्य आपल्याला बाह्यजग दाखवतो, चंद्र रात्री प्रकाश देतो, पण माऊली म्हणतात की या सर्व प्रकाशामागेही एक मूळ प्रकाश आहे, तो म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश. आणि तोच प्रकाश आपल्याला सत्य समजण्याची क्षमता देतो. थोडक्यात काय, तर गुरु आपल्याला फक्त माहिती देत नाहीत, गुरु आपल्या अंतर्मनातील ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतात. चळवळीचे अनिळे, ते दैविके निजी निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपी थपी. म्हणजे वारा वाहतो, पण तो स्वतःच्या बळावर नाही, तुझ्या शक्तीमुळेच त्याची हालचाल होते. इतकेच नव्हे, तर हे विशाल आकाश सुद्धा तुझ्यामध्येच निर्माण होते, वावरते आणि लय पावते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या विश्वातील कोणतीही गोष्ट स्वतंत्र नाही. वारा स्वतःच्या बळावर वाहत नाही, आकाश स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व घेऊन उभे नाही. हे सर्व त्या एकाच परम सत्तेमुळे अस्तित्वात आहे. आपल्याला आकाश सर्वात विशाल वाटते, पण माऊली म्हणतात की आकाश सुद्धा त्या परमात्म्यामध्ये सामावलेले आहे. थोडक्यात काय, आपल्याला विश्व अमर्याद वाटते, पण त्या विश्वालाही धारण करणारी एक अनंत सत्ता आहे. किंबहुना माया असोस, ज्ञान जी तुझे निडोळस, असो वानणे सायास श्रुती सिहे. माया असो किंवा ज्ञान असो, त्या दोघांची ओळखही तुझ्यामुळेच होते. म्हणूनच वेदांनाही तुझे पूर्ण वर्णन करता येत नाही. माझ्या मते हा अतिशय सूक्ष्म विचार आहे. आपण अज्ञानी आहोत हेही आपल्याला कळते, आपण ज्ञानी झालो हेही आपल्याला कळते. हे जाणण्यामागे जे चैतन्य आहे तेच परमात्मा आहे. म्हणूनच वेद सुद्धा म्हणतात की परमात्म्याचे पूर्ण वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. वेद वानून तवची चांग, जवन दिसे तुझे आंग, मग आम्हा तया मोग एके पाते.
जोपर्यंत तुझे खरे स्वरूप अनुभवाला येत नाही तोपर्यंत वेद बोलत राहतात. पण एकदा तुझा अनुभव आला की वेदही शांत होतात. मग आम्ही सामान्य लोक काय बोलणार? म्हणजे काय? वेदांचा उद्देश परमसत्याकडे दिशा दाखवणे हा आहे. पण जेव्हा सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. जसे एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नकाशा उपयोगी पडतो, पण त्या ठिकाणी पोहोचल्यावर नकाशाची गरज राहत नाही. तसेच ज्ञानाचा शेवट अनुभवात होतो. थोडक्यात ज्ञान शब्दात सुरू होते, पण अनुभूती अनेकदा मौनातून देखील व्यक्त होते. जी एकार्णवाचे ठाई पाहता थेंबाचा पाड नाही, मा महानदी काई जाणी जाते. अथांग समुद्रासमोर एका थेंबाची वेगळी ओळख राहत नाही. मग गंगा गोदावरी सारख्या मोठ्या नद्यांची तरी स्वतंत्र ओळख काय राहणार? माऊली अत्यंत नम्रता व्यक्त करतात. समुद्रात मिळाल्यावर थेंब वेगळा राहत नाही, मोठी नदी सुद्धा वेगळी राहत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्यासमोर प्रत्येकाचे वेगळेपण नाहीसे होते. यातून माऊली एक सुंदर नम्र विचार म्हणतात. जर वेदांनाही परमात्म्याचे संपूर्ण वर्णन करता येत नसेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय सांगावे? याचा मतितार्थ आपण असा घेऊ शकतो की ज्याला खरे ज्ञान प्राप्त होते त्याच्यामध्ये अहंकार राहत नाही. ज्ञान जितके वाढते तेवढीच नम्रता देखील वाढते. का उवद यलिया भास्वतो चंद्र जैसा खद्योतो, आम्हा श्रुती तुझा आतो तो पाडू असे. जसा सूर्य उगवल्यावर चंद्र आणि काजव्यांचा प्रकाश फिका पडतो, तसाच तुझ्या प्रत्यक्ष अनुभवासमोर वेदांचाही प्रकाश कमी पडतो. माऊली इथे सुंदर उपमा देतात. रात्री चंद्र आणि काजवे आपल्याला प्रकाश देतात, पण सूर्योदय झाल्यावर त्यांचा प्रकाश वेगळा जाणवत नाही. त्याचप्रमाणे वेद आपल्याला परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात, परंतु जेव्हा परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा मात्र वेदांचे कार्य पूर्ण होते. आणि दुजया थाओ मोडे जेथ परेशी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोडे वानावासी. जिथे दुसरेपणच नाहीसे होते, जिथे शब्दच पोहोचू शकत नाहीत, अशा असणाऱ्या तुझे मी वर्णन कोणत्या प्रकारे करू? माऊली म्हणतात की मी आणि तू हा भेद राहत नाही. शब्द थांबतात, विचार देखील अपुरे पडतात. अशा अवस्थेचे वर्णन करणे अशक्य आहे आणि म्हणून ते स्वतःच्या मर्यादा मान्य करतात. या लागी आता स्तुती सांडून निवांता, चरणी ठेविजे माथा हेच भले. म्हणून आता स्तुती करण्याचा प्रयत्न सोडून देतो, शांतपणे तुमच्या चरणी माझे मस्तक ठेवतो, तेच योग्य आहे. माऊलींना जाणवते की शब्दांनी गुरूंची महती सांगणे शक्य नाही, म्हणून ते वर्णन करण्याऐवजी शरणागती स्वीकारतात. कधी कधी मौनातील नमस्कार हा 1000 शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असतो. तरी तू जैसा आहासी तैसिया, नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यम फळावया व्यवहारा होई. श्री गुरुराया, तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला माझा नमस्कार. आता माझा हा ग्रंथलेखनाचा प्रयत्न सफल होण्यासाठी तुम्ही माझ्यावर कृपा करा. या ओवीतून माऊली गुरूंकडे एकच मागणी मागतात. ते संपत्ती, यश किंवा कीर्ती मागत नाहीत. ते म्हणतात, मी जे कार्य सुरू करत आहे ते तुमच्या कृपेने यशस्वी होवं. त्यांना विश्वास आहे की गुरुकृपा असेल तर अशक्य वाटणारे कार्यही सहज पूर्ण होईल. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी,
थोरा माते. अहो गुरुराया, आता तुमच्या कृपेचे भांडवल मला द्या. माझ्या बुद्धीची ही छोटीशी पिशवी ज्ञानाने भरून टाका. त्या ज्ञानरूपी शब्दांची सुंदर माळ माझ्याकडून गुंफून घ्या. ज्ञानेश्वर माऊली इथे सुंदर असे रूपक वापरतात. ते स्वतःच्या बुद्धीला रिकामी पोतडी म्हणतात आणि गुरुकृपेला भांडवल म्हणतात. व्यापाराकडे भांडवल असेल तरच व्यापार सुरू होतो. तसेच गुरुकृपा असेल तरच ज्ञानाचा खरा प्रवास सुरू होतो. ते म्हणत नाहीत मी विद्वान आहे, ते म्हणतात माझ्याकडे जे काही येईल ते तुमच्या कृपेनेच येईल. मग त्या कृपेच्या बळावर मी असे बोलेन की संतांच्या कानांना ते अलंकारासारखे वाटेल आणि विवेकाच्या सुंदर गुणांनी लोकांचे जीवन सुशोभित करेन. इथे माऊली म्हणतात की माझे शब्द केवळ माहिती देणारे नसावेत, ते ऐकणाऱ्यांच्या मनाला आनंद देणारे, विचार जागवणारे आणि जीवन समृद्ध करणारे असावेत. तसेच या शब्दातून लोकांच्या जीवनात विवेक निर्माण व्हावा. कारण खरे ज्ञान केवळ ऐकायला गोड नसते, ते जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करते. जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपले तू. हे गुरुराया, गीतेच्या अर्थाचा जो अमूल्य खजिना आहे तो माझ्या मनातून बाहेर काढा. त्यासाठी तुमच्या प्रेमरूपी अंजनाने माझे डोळे उघडा. किती सुंदर ओवी आहे ही बघा. माऊली म्हणत नाहीत की गीतेचा अर्थ मला बाहेरून शिकवा. ते म्हणतात तो अर्थ माझ्या मनातच आहे, फक्त तो मला दिसू द्या. कसा दिसू द्या? स्नेहांजनाने. अंजन घातल्यावर दृष्टी स्वच्छ होते आणि येथे प्रेम, कृपा आणि गुरुकृपा हेच त्या अंजनाचे प्रतीक आहे. त्यांना असंच म्हणायचं आहे की ज्ञान अनेकदा बाहेरून मिळत नाही, ते आपल्या आतच असते. आणि योग्य गुरु काय करतात तर ते फक्त ते उलगडून दाखवतात आणि त्याची दृष्टी आपल्याला देतात. हे वाक्सृष्टी एके वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जो निर्मळे, कारुण्य बिंबे. माझ्या बुद्धीचे डोळे एकाच वेळी या संपूर्ण वाणीच्या विश्वाला पाहू शकतील, अशी तुमच्या निर्मळ करुणेची प्रभा माझ्यावर उगवू द्या. इथे वाक्सृष्टी म्हणजे शब्दांचे विश्व. गीतेतील प्रत्येक शब्दामागे अनेक स्तरांचा अर्थ आहे. माऊली गुरूंकडे अशी प्रार्थना करतात, माझी बुद्धी इतकी निर्मळ होवो की मला त्या शब्दांमधील खोल अर्थ स्पष्टपणे दिसू लागो. ते हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर मागत नाहीत, तर ते म्हणतात की तुमच्या करुणेचा प्रकाश माझ्यावर पडू द्या. जसा सूर्योदय झाला की सर्व काही स्पष्ट दिसते, तशी गुरुकृपा झाली की ज्ञानाचे अर्थ स्पष्ट होतात. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंत होय स्नेहाळ, शिरोमणी. हे गुरुराया, माझ्या बुद्धीची ही वेल भरभरून वाढू दे. तिच्यावर सुंदर काव्यरूपी फुले आणि फळे येऊ देत. त्यासाठी तुम्ही माझ्यावर प्रेमळ वसंत ऋतूप्रमाणे कृपा करा. वेलीला जर वाढायचं असेल, बहरायचं असेल, तर त्यासाठी योग्य ऋतू, पाणी आणि वातावरण मिळावे लागते, तरच ती फुलते. त्याप्रमाणेच बुद्धीला गुरुकृपेचा वसंत मिळाला तरच ती सर्जनशील बनते. माऊलींना कदाचित हे सांगायचं असेल की तुमची प्रतिभा जन्मजात असू शकते, पण ती जर फुलायची असेल तर त्यासाठी मात्र योग्य संस्कार, प्रेम आणि मार्गदर्शन हवे. प्रमेय महापुरे
हे मतिगंगा ये थोरे, तैसा वर्ष उदारे देठी वेणी. माझ्या बुद्धिरूपी गंगेला ज्ञानाच्या महान पुराने भरून टाका. तुमच्या कृपादृष्टीचा असा उदार वर्षाव माझ्यावर होऊ द्या. माऊली इथे बुद्धीची तुलना गंगेशी करतात. गंगा महान असली तरी पावसाशिवाय तिचा प्रवाह कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे बुद्धी असली तरी गुरुकृपेचा वर्षाव झाला तरच ती ज्ञानाने समृद्ध होते. आपल्याकडे संतांची अशी श्रद्धा आहे की फक्त एका कृपादृष्टीनेही साधकाचे जीवन बदलू शकते. अगा विश्वैक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. हे संपूर्ण विश्वाचे आधारस्थान असणाऱ्या गुरुदेवा, तुमची कृपा म्हणजे पूर्ण चंद्रासारखी आहे. त्या कृपेने माझ्या स्फूर्तीची पौर्णिमा होऊ दे. चंद्राची कला हळूहळू वाढत जाते आणि पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजस्वी होतो. म्हणून माऊली म्हणतात, माझी प्रेरणा अजून अपूर्ण आहे. तुमच्या कृपेच्या चंद्रामुळे ती पूर्णत्वाला जाऊ दे. जी अवलोकिलिया माते, उन्मेष सागरी भरते, ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. तुमची एक कृपादृष्टी माझ्यावर पडली की माझ्या अंतःकरणात प्रेरणेचा महासागर उसळेल आणि रसपूर्ण विचारांचा अखंड प्रवाह वाहू लागेल. माऊलींना असे वाटते की गुरूंची कृपा झाली तर विचार सहज येतील, शब्द आपोआप उमटतील, ज्ञान रसपूर्ण बनेल आणि श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारे काव्य निर्माण होईल. ते स्वतःच्या बुद्धीवर विसंबून नाहीत. त्यांना खात्री आहे की खरी सर्जनशीलता जी आहे ती गुरुच्या कृपेने खुलते. तव संतोषोनी श्री गुरुराजे, म्हणितले विनती व्याजे, मांडिले देखोनी दुजे स्तवन मिशे. ज्ञानदेवांची ही स्तुती ऐकून श्री गुरु प्रसन्न झाले. नम्रतेने ते म्हणाले, हे स्तवन आता पुरे झाले, आता दुसरे काम सुरू कर. माऊलींचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ. ते प्रेमाने म्हणतात, अरे ज्ञाना, आता माझी स्तुती थांबव. ज्या कामासाठी बसला आहेस ते तू सुरू कर. हे असो आता वांझटा, तो ज्ञानार्थ करून गोमटा, ग्रंथ दावी उत्कंठा भंगो नेदी. आता हे स्तवन पुरे झाले. गीतेचा अर्थ स्पष्ट आणि सुंदर करून सांग. ऐकणाऱ्यांची जी उत्सुकता आहे ती निराश होऊ देऊ नकोस. हो काजी स्वामी, हेची पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. ज्ञानदेव नम्रतेने म्हणाले, स्वामी, मी तर याच आज्ञेची वाट पाहत होतो. तुम्ही आता ग्रंथ सांग असे म्हणाल याचीच मी प्रतीक्षा करत होतो. सहजे दुर्वेचा डिरू, अंगेची तव अमरू, वरी आला पोरू पियुषाचा. जणू एखाद्या छोट्या दुर्वेच्या रोपट्यावर अमृताचा वर्षाव झाला तशी माझी अवस्था झाली. अत्यंत सुंदर उपमा आहे. दुर्वा ही लहानशी साधी गवताची पात. माऊली स्वतःची तुलना त्या दुर्वेशी करतात. गुरूंची आज्ञा आणि कृपा म्हणजे अमृताचा पूर. अमृत मिळाल्यावर एखाद्या दुर्वेची जी अवस्था होईल, माऊली म्हणतात तशीच अवस्था आता माझी झाली आहे. तरी आता येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळ शास्त्रपदे वाखाणीन. आता गुरूंच्या कृपेने योग्य रीतीने आणि कुशलतेने मूळ शास्त्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो. परी जीवा आतुलीकडे, जैसी संदेहाची डोणी बुडे, न श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. माझे बोलणे असे असावे की श्रोत्यांच्या अंतःकरणातील संशयाची नावच बुडून जावी.
आणि ऐकण्याची आवड मात्र अधिकाधिक वाढत जावी. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुनी घरी गुरु कृपेच्या. माझ्या वाणीमध्ये अशी गोडी उतरू दे की ती गुरुकृपेच्या घरातून आलेल्या माळेसारखी सुंदर आणि शोभिवंत वाटावी. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी, श्रीकृष्ण अर्जुन ऐसी चावळले. आता मागील 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाशी जो संवाद केला तो पुढे सांगतो. म्हणजे काय तर माऊली कथेला जोड देतात. ते श्रोत्यांना आठवण करून देतात की मागील अध्यायात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात महत्त्वाचा संवाद झाला होता. आता त्याच संवादाचा पुढील भाग सुरू होणार आहे. जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे, होई जे येणे जगे, आत्मा गुणसंगे संसारिया. या जगात क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यांच्या संयोगामुळे तसेच गुणांच्या संघामुळे आत्मा संसारात अडकलेला दिसतो. 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी या दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या. क्षेत्र म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि संपूर्ण प्रकृती, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या सर्वांचा साक्षी असलेला तो आत्मा. आत्मा स्वतः शुद्ध आणि स्वतंत्र आहे, पण जेव्हा तो शरीराशी स्वतःची ओळख जोडतो आणि प्रकृतीच्या गुणांशी अगदी एकरूपता मानतो, तेव्हा तो या भवसागरात अडकलेला असल्याचा भास होतो. उदाहरण म्हणजे काय तर आरशात आपले प्रतिबिंब दिसते. या प्रतिबिंबावर जर धूळ पडली तर चेहरा मळतो का आपला? नाही. अगदी त्याचप्रमाणे आत्मा बदलत नाही, पण शरीर आणि मनाशी तो एकरूप झाल्यामुळे आपण स्वतःला सुखी दुःखी असे समजू लागतो. आणि हाच प्रकृतीगतो सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणात येतो केवळ व्हा. प्रकृतीशी जोडला गेला की आत्मा सुख दुःखाचा भोगता असल्यासारखा वाटतो, पण गुणांच्या पलीकडे गेला की तो केवळ शुद्ध स्वरूपात राहतो. ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो तो जाणतो हे अनुभव शरीर मनाला आहेत, मला नाहीत, आणि अशा व्यक्तीला गुणातीत म्हणतात. तरी कैसा पा असंगा संगू, कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञा योग, सुख दुःखादी भोग केवी तया. आत्मा मुळात असंग आहे, मग तो प्रकृतीशी जोडला कसा जातो? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध नेमका काय आहे आणि सुख दुःखाचा अनुभव त्याला कसा होतो? खरं तर ही जी ओवी आहे ही संपूर्ण अध्यायाचा मुख्य प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. आत्मा जर जन्मरहित आहे, बदलत नाही, असंग आहे, तर मग तो संसारात अडकतो कसा? हाच खरा प्रश्न आहे. माऊली श्रोत्यांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आधीच विचारून टाकतात. गुणते कैसे किती, बांधती कवणे रीती, ना तरी गुणात येती चिन्हे काय. हे 3 गुण कोणते आहेत? ते माणसाला कशा प्रकारे बांधतात? आणि जो गुणांच्या पलीकडे गेला आहे त्याची लक्षणे कोणती? या ओवीत माऊली संपूर्ण 14व्या अध्यायाचा अगदी आराखडा सांगतात. कारण हे गुण कोणते? सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे ज्ञान, शांतता, निर्मळता. रज म्हणजे इच्छा, कृती, धडपड. तम म्हणजे अज्ञान, आळस, मोह. ते कसे बांधतात? हे तिन्ही गुण वेगवेगळ्या प्रकारे माणसाला संसाराशी बांधून ठेवतात. अगदी सत्व सुद्धा बांधते, पण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने. मग गुणातीत व्यक्ती कशी असते? थोडक्यात म्हणजे जी व्यक्ती या तिन्ही गुणांना ओळखते पण त्यांची गुलाम राहत नाही
ती गुणातीत असते, या गुणांच्या पलीकडे असते. एवम इया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासे. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व विषयांना स्पष्ट रूप देण्यासाठी हा 14वा अध्याय सुरू होत आहे. आघवेया अर्थ म्हणजे आधी सांगितलेल्या सर्व शिकवणीचा सार. माऊली म्हणतात, आतापर्यंत गीतेत अनेक गोष्टी सांगितल्या. कर्म, ज्ञान, भक्ती, क्षेत्रज्ञ, आत्मा, प्रकृती. पण अजून एक प्रश्न शिल्लक आहे. मनुष्य प्रत्यक्षात बांधला जातो कशामुळे? आणि त्याचे उत्तर या 14व्या अध्यायात मिळणार आहे. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा. आता भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत महत्वाचा अभिप्राय सांगतो. तो म्हणेगा, अर्जुना, अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तुझे संपूर्ण लक्ष एकवट आणि हे ज्ञान पूर्ण मनाने ग्रहण कर. ते म्हणतात, अवधानाची सर्व सेना गोळा कर. जशी युद्धात सर्व सेना एकत्र आणावी लागते, तसेच ज्ञानासाठी देखील मन, बुद्धी, स्मरण, जिज्ञासा, एकाग्रता ही सर्व सेना एकत्र आणावी लागते. आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी आझुनी प्रतीती कुशीन निघे. आतापर्यंत मी तुला अनेक प्रकारे समजावून सांगितले, तरी देखील तुझ्या मनात पूर्ण खात्री निर्माण झालेली नाही.